पंजाबच्या धर्तीवर राज्यात आंदोलन करणार असं बच्चू कडूंनी म्हटले। सरकारनं जागा दिली तिथं जाणार नाही, महामार्गावरच थांबणार असं कडू म्हणाले। कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू आक्रमक झालेले आहेत। इथं थांबणार आम्ही सगळेजण, जे जागा गेली तिथं जाणार नाही, इथं रस्त्यावरच आहे आमचं सगळं आयुष्य। गनिमी कावा आहे का बच्चू कडू? पंजाबच्या धर्तीवरचं आंदोलन होईल, वर्ष लागलं तरी वर्षभर इथंच बसायची तयारी आहे कधी रे। तर बीडच्या धारूरमध्ये मुकादम मधुकर राठोड आणि भाऊसाहेब राठोड यांनी स्वराज्य कारखान्याच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांवर मारहाणीचा आरोप केला। रणजितसिंह निंबाळकरांच्या कारखान्याची 8 लाखांची उचल देणं बाकी होतं, त्यामुळे आम्हाला अटक करून मारहाण झाली असा आरोप राठोड बंधूंनी केलाय। माझ्यावर खोटा 420 गुन्हा दाखल केला, त्याचे त्यांनी 15 लाख रुपये वसूल केले। आमच्या भावाला मारहाण केली, माझ्याकडून तर काय त्यांनी दुप्पट पैसे घेतलेच। भावाकडून पुन्हा माझ्याकडून किती 8 लाखाचे 2 लाख याच घेतलं होतं त्यांनी, 10 लाखाचं म्हणजे 12 लाख, असे टोटल 15 लाख रुपये गेले आमचे। मला कशाला मारता? माझा काय तुमच्या कारखान्याशी करार का काय? मला कशाला मारता तुम्ही? हा प्रकार तिथं त्यांनी आणखी घडून संध्याकाळी दुसऱ्या दिवशी 11 वाजेपर्यंत, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मला चोप देत होते। ते हातामध्ये त्या गाडीचे शॉकअप रॉड ह्याने मला मार दिला त्यांनी। 8 लाखाचे त्यांनी याजा सकट रक्कम घेतली। याजा 8 लाखाचे अगोदर 2 लाख भरले होते, 10 लाख आणि 10 लाखाची याजा सकट रक्कम घेऊन परत नुसतं पुजारीच्या नावाचा अधिकारी आहे, त्यांनी वैयक्तिक माझ्याकडून 5 लाख रुपये घेतले त्यांनी। जयश्री अगवणेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर आरोप रामराजेंविरोधात खोट्या आरोपाचा व्हिडिओ बनवण्यास सांगत होते। गृहमंत्र्यांनी आमची बाजूही ऐकून घ्यावी असं जयश्री अगवणे यांनी म्हटलंय। आम्ही न्यायालयीन लढा लढत राहू असंही त्यांनी म्हटलंय। त्यावेळेस ते लोणंद पोलीस स्टेशनला कस्टडीत होते आणि त्यावेळेस म्हणत होते की एक वकील पाठवा तिथं आणि एक व्हिडिओ क्लिप तयार करा की रामराजे नाईक निंबाळकर तुम्हाला 50 लाख रुपये प्रत्येक केससाठी पुरवतात, ते मदत करतात तुम्हाला आणि ते अशी व्हिडिओ क्लिप पाठवून द्या, मग मी काय असेल ते आपण पुढं मिटवू। पण म्हटले क्लिप आल्याशिवाय मी काय मिटवणार नाही। जी क्लिपची त्यांच्याकडून मागणी होत होती, तुम्ही व्हिडिओ रामराजे निंबाळकरांच्या विरोधात नाही पाठवली, कारण त्यांचा काही संबंध नाही ह्या प्रकरणाशी। राज्याच्या गृहमंत्र्यांनी हे तपासलं नाही, एकच बाजू ऐकून घेतली, दुसरी बाजू पण त्यांनी ऐकायला पाहिजे होती, पण त्यांनी त्यांचंच ऐकलं। त्यांचं ऐकून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही। आम्ही त्यांना 2 वर्ष झालं वेळ मागतोय, पण आम्हाला ते तिथपर्यंत पोहोचण्याचं साधन झालं नाही आणि आम्हाला तिथपर्यंत पोहोचताच आलं नाही। त्याच्यामुळं आम्ही जो न्यायालयावरती आमचा विश्वास आहे आणि आम्ही न्यायालयीन लढा लढत